सुरुवातीपासूनच पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करतात। यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्यामुळे तब्बल 2,500 हेक्टर शेतीचं नुकसान झालं असं जिल्हा सरकार नोंद। त्याचबरोबर तब्बल 12 लाख शेतकऱ्यांनी यावर्षी पीक विमा संरक्षण घेतलं आहे। मात्र यावर्षी राज्य शासनाच्या मदतीनं विमा कंपन्यांनी हाताशी धरून जो निकष आहे आपत्ती नुकसानचा, म्हणजे जर समजा पाऊस कमी पडला असेल, सलग 3 पडला नाही किंवा शेताचं नुकसान झालं अतिवृष्टीमुळे किंवा पावसामध्ये पीक नासलं तर त्यांना 25% आवृत्तीनुसार भरपाई देणं पीक कंपन्यांना बंधनकारक होतं। त्यामुळे त्या शेतकऱ्याचा जो खर्च झालेला आहे तो निघायचा, त्याला दिलासा मिळायचा। मात्र यावर्षी पीक विमा कंपन्यांनी सरकारच्या मदतीनं तो निकष बदललाय, त्यामुळं त्यांना नुकसान झालेलं किती तक्रारी जरी केल्या तर त्या अनुषंगानं 25% पीक विमा हा मिळणारच नाहीये। दुसरी गोष्ट म्हणजे जरी पंचनामे केले, फोटो तक्रारी केल्या तरी तो ट्रिगर जो आहे तो त्या ठिकाणी समाविष्ट नसल्यामुळं विमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक नाहीत। आमची अशी मागणी आहे की पूर्वीप्रमाणे जे ट्रिगर होतं ते अंमलात आणण्यात यावं आणि काढणीपूर्व किंवा काढणीनंतर किंवा पावसामुळे जे नुकसान भरपाई होते ती 25% अग्रिम नुकसान देण्यात यावी शेतकऱ्यांना। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसमोर शिमगा आंदोलन करत आहोत।